प्लान सँक्शनसाठी 50 रुपये फूट घेतले जातात आणि 300 रुपये फूट कोण घेते सगळ्यांनाच माहिती आहे. मी विचारतो 50 रुपयामधला ह्याचा शेअर जे व्हायस रेड्डी ह्यांना शेअर का लावून आम्ही बोललेलो आहोत, ह्यांचा शेअर 10 ते 12 रुपये. 15 रुपयामध्ये वायस रेड्डी आणि त्याचे जे खालचे जे ऑफिसर आहेत ते 15 रुपये घेतात. त्याच्यातले 12 रुपयामध्ये आज जर एका प्रकरणात आज त्यांनी 8.5 करोड आणि 9 एवढी ज्वेलरी मिळू शकते. आणि काही डॉक्युमेंट आहेत, पेपरचे डॉक्युमेंट पण बरेच मिळाले आहेत प्रॉपर्टीचे. ही ते चिल्लर आहे, चिल्लर. त्याच्यानंतर 35 रुपये कलेक्टर तुमचा कमिशनर घेतो. म्हणजे तुम्ही विचार करा, पहिला कमिशनर इकडे लोखंडे, त्याच्यानंतर बीजी पवार, त्याच्यानंतर गंगाधरन, डी गंगाधरन, त्याच्यानंतर अनिल कुमार. ह्यांनी किती करोड रुपये 35 रुपयाप्रमाणे कमावले असेल. अनऑथराइज वाले, ऑथराइज वाल्यांचा रेट सांगितला मी, अनऑथराइज वाल्यांचा रेट नाही सांगत आहे. ह्यांच्या जेवढे पण इकडून ऑफिसर होऊन गेले ते रिटर्न झाले त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करा. आणि हा अनिल कुमार पवारची पण चौकशी करा. ह्याची पूर्ण लाईव्ह टेस्ट करा, ह्याची ब्रेन मॅपिंग करा. आम्ही पण करायला तयार आहोत. आणि पैसे लागले तर ह्यांची सगळ्या कमिशनरची करायला कैलास पाटील तयार आहे ह्यांचा खर्च करायला. आणि 300 रुपये फूट, 10 रुपये फूट झेड पाण्याच्या पाठीमागे लाखो रुपये. हा जो कॅश मनी आलेला आहे हा गेला कुठे? हा बाबा बंगाली जे 4 आहेत, भाई बाबा बंगाली, हितेश बाबा बंगाली, राजू बाबा बंगाली, अजू बाबा बंगाली, पंकज बाबा बंगाली, राजा बाबा बंगाली, हे जे बंगाली बाबा आहेत ह्यांची आउट ऑफ इंडिया प्रॉपर्टी काय, ते मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे की नाही हे बघितलं पाहिजे की नाही. कारण एवढी कॅश गेली कुठे? मी सांगतो, तो जो त्यांचे जे कलेक्टर आहेत विरार, नालासोपारा आणि वसई, विरारचा जो कलेक्टर आहे बाबा बंगाली जितू, त्याला आणा, उलटा फॅनला टांगवा, खालून मिरचीची धूर द्या, सगळंच करेल. केवढं इझी आहे. माझ्यासारख्या माणसाला जर कळते तर ईडीला आणि मोठ्या आहे ना, इझी आहे ना, फार इझी आहे. फक्त घेऊन जा तरी बोलेल पोपटासारखा, मारायची पण गरज नाही. फक्त उचला आणि घेऊन जा. तो आहे परत तो बिल्डर कोण रे वसईचा, अजमेरा काय, जयेश अजमेरा, त्याला उचलून घेऊन जा. नालासोपारा मधून आपले नगराध्यक्ष होते उमेश नाईक, या तिघांनाच घेऊन जा.